हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण क्रिया शरीर पेपर 2चे जे काही मोस्ट रिपीटेड प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन असणार आहेत ते बघणार आहोत. सो सर्वात आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला BMS रिलेटेड एव्हरी इन्फॉर्मेशन ही मिळणार आहे. ओके. आणि ज्या कोणाला हे प्रिव्हियस इयरचे युनिव्हर्सिटीचे पेपर पाहिजे असतील त्यांना 50 रुपीजमध्ये हे अवेलेबल आहे. तुम्ही मला व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. देन बघा, आता इथे पेपर 2 बघतोय आपण, राईट. पेपर 1 हा आधीच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेला आहे, तुम्ही ते बघू शकता, राईट. सो आता पेपर 2 मध्ये आपले जे काही धातू आहेत, ओके, मोस्ट ऑफ दी, आणि बाकीचे जे काही गोष्टी आहेत, उपधातू असेल, राईट, देन स्लीप असेल, स्वप्न, ओके, निद्रा. सो ह्या सर्व गोष्टी याच्यात आहेत. आणि हे जे टॉपिक्स तुम्हाला दिसत आहेत, राईट, मी एक्झॅक्ट क्वेश्चन नाही लिहिलेत, पण ते क्वेश्चन कशावर आहे, कोणत्या टॉपिकमधून आहे तो लिहिलेला आहे. म्हणजे आपण जर हा टॉपिक ओव्हरऑल केला तर आपल्याला त्याच्यामधला कोणत्याही टाईपचा जर क्वेश्चन विचारला तर तो लिहिता येईल, राईट. सो सर्वात फर्स्ट आहे बघा ओज. ओके, ओज हा टॉपिक आहे, हा इम्पॉर्टंट आहे. ओके. सो ओजमध्ये बरेचसे क्वेश्चन आहेत जे तुम्हाला विचारू शकतात. तुम्हाला SAQ साठी सुद्धा आणि LAQ साठी सुद्धा विचारू शकतात. तर हा ओजचा क्वेश्चन बघा, समर 2023 आणि 2024 मध्ये आलेला आहे, राईट. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की LAQ ला जर आला ओज तर तुम्हाला त्याचं सर्व डिटेल्स, सर्व पॉईंट्स विचारतील. ओके. सो ओजचा व्हिडिओ सेपरेट अवेलेबल आहे, प्लेलिस्ट चेक करा, राईट. क्रियाशरीची तुम्हाला तिथे मिळून जाईल, राईट. आणि SAQ ला जर आला मग त्याच्यामध्ये पर्टिक्युलर त्याच्यामध्ये विचारतील की ओज व्यापद लक्षणं, ओज विस्रव लक्षणं, किंवा त्याचे गुण, पंचमहाभूत, त्याची व्याख्या, जे काही असेल, वृद्धी, क्षय, ते तुम्हाला विचारतील. ओके. देन नंतर आहे धातू, राईट. आता याच्यामध्ये धातूमध्ये काय आहे बघा, अस्थि, मज्जा आणि रस धातू. ओके. सो याचे क्वेश्चन गॅप पेपरमध्ये आलेला आहे, समर 2023, समर 2024 आणि विंटर 2023. ओके. या सर्व पेपर्समध्ये आलेला आहे. म्हणजे हे जे 3 आहे हे इम्पॉर्टंट आहे, यांचे खूप वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. तर अस्थिचं काय आहे, कारण अस्थिमध्ये बरेच बघा, आता त्याचा एक फॉर्मॅट असतो कोणताही धातू लिहिण्याचा. तुम्ही जर माझे लेक्चर पाहिले असतील तर मी त्या फॉर्मॅटनुसारच ते तुमच्यासाठी नोट्स तिथे आहे अवेलेबल, राईट. जर तुम्ही ते नोट्स तसेच एक्झॅक्ट वाचले, तो फॉर्मॅट लक्षात ठेवला, तर तुम्हाला इझिली पेपरमध्ये लिहिता येईल. मग तो LAQ येऊ द्या किंवा SAQ येऊ द्या, राईट. देन नंतर आहे इम्पॉर्टंट रक्तधातू. आता रक्तधातू हा इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला मॉडर्नमध्ये सुद्धा आहे आपल्याला, आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा आहे. सो त्याचं सुद्धा फॉर्मॅट आहे, त्याची निरुक्ती, पंचमहाभूत, त्याची क्षय, वृद्धी असेल, त्याचा काही संबंध असेल दोषांसोबत, सो ते सर्व आपल्याला तिथे विचारतात. ओके. देन नंतर आहे शुक्र धातू. ओके. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. खूपदा बघा 2024 मध्ये समरच्या आणि गॅप पेपरमध्ये शुक्रावर श्लोक आलेला होता. आणि आता हे जे काही तुम्हाला दिसत आहेत सप्तधातू, राईट. सो याच्यामध्ये त्यांची सारता करून जा. सारताचे जे काही श्लोक आहे तुमचे घेतले असतील कॉलेजमध्ये, नसतील घेतले तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला मिळून जातील ते. आणि ते तुम्ही त्याची ॲटलिस्ट फर्स्ट आणि लास्ट लाईन तरी तुम्हाला श्लोकाची माहीत पाहिजे, राईट. सो ते तुम्हाला श्लोक लिहायचे आहे, त्यांचं मिनिंग लिहायचं आहे, आणि त्याचे जे काही स्रोतस असेल ते तुम्हाला विचारू शकतात, राईट. शुक्रवाह स्रोतस हा क्वेश्चन आलेला होता LAQ मध्ये. सो ते तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे. सो तुम्हाला जे काही आहे, राईट, सो त्याच्याबद्दल जे काही तुम्हाला पॉईंट्स माहिती आहे ते सर्व तिथे लिहायचे आहेत. ओके. जसा क्वेश्चन आला तसा. माझे जे काही नोट्स आहेत त्याच्यामध्ये सर्व पॉईंट हे इन्क्लुडेड आहेत. तुम्हाला डिस्काउंटमध्ये नोट्स याचे मिळून जातील जर पाहिजे असले तर. ओके. त्यानंतर आहे मेन आहे कार्डियक मसल आणि मसल कॉन्ट्रॅक्शन. तर हे जे क्वेश्चन आहे, राईट. सो मसल जे काही त्याची फिजिओलॉजी आहे, राईट. सो याच्यावर क्वेश्चन हा येतोच 100%. सो गॅप पेपरमध्ये आला होता, परत विंटर 2023 आणि समर 2023 मध्ये देखील याच्यावर क्वेश्चन आला होता. सो मोस्ट ऑफ दी कार्डियक मसल्स येतं, किंवा मसल कॉन्ट्रॅक्शनचं तुम्ही एक्सप्लेन करा मेकॅनिझम. सो हे तुम्हाला येईल. आणि किंवा मसल फिजिओलॉजी कार्डियक मसलची काय असते, राईट. सो ते तुम्हाला विचारतील, त्यांचं फंक्शन काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, सो ते तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे. ओके. देन नंतर आहे स्लीप आपण निद्रा म्हणू शकतो, आणि स्वप्न, राईट, अँड ड्रीम्स. ओके. सो इथे स्लीप का लिहिलंय, कारण मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे मॉडर्न मधून आलेलं आहे, राईट. LAQ ला सुद्धा स्लीप आलेले होते, स्लीपचे टाईप्स
RAM असेल, जे काही साऊंड स्लीप असेल, डीप स्लीप असेल, सो ते बघा गॅप पेपरमध्ये आलं होतं समर 2024, विंटर 2023मध्ये आले होते, राईट. आणि स्वप्नाचे टाईप्स आले होते आयुर्वेदामधले, राईट. सो ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे. आणि याच्यामध्ये इन्क्लूड आपण निद्रा देखील क्वेश्चन आला होता, निद्राचे प्रकार, मग ते वेगवेगळ्या आचार्यानुसार कोणती निद्रा आहेत, कोणते टाईप्स आहेत ते तुम्हाला माहीतच पाहिजे, राईट. नंतर आहे मूत्र. आता याच्यावर सुद्धा खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे बघा, समर 2023 आणि गॅप 2024 मध्ये. त्याच्यामध्ये काय, त्याची उत्पत्ती, त्याचं वृद्धी आणि क्षय. मूत्र उत्पत्ती म्हणजे त्याचं प्रोसेस काय आहे, जे काही आयुर्वेदावर बेस्ड आहे, हे सुद्धा तुम्हाला लेक्चर अवेलेबल आहे चॅनलवर, तुम्ही जाऊन बघू शकता. ओके. नंतर आहे इंद्रिय. तर हे मेन आहे, राईट. याच्यामध्ये आपला आय, इयर आणि टंग. ओके. सो याचं समर 2024 आणि गॅपच्या पेपरमध्ये क्वेश्चन आलेला आहे. सो आता याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला मॉडर्न सुद्धा लिहायचं आहे आणि आयुर्वेदा सुद्धा लिहायचं आहे. कारण हे जे आहे हा पर्टिक्युलर मॉडर्नचा किंवा आयुर्वेदाचा विषय नाही आहे, राईट. दोन्हीमध्ये इंद्रिय आहेत आणि म्हणजे मॉडर्नमध्ये आपण म्हणतो सेन्सरी ऑर्गन्स. सो तुम्हाला स्टार्टिंगला आयुर्वेदा लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मॉडर्न लिहायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही डायग्राम सुद्धा काढायचे आहे. क्रियाशैलीच्या पेपरमध्ये तुम्हाला जिथे डायग्राम नेसेसरी वाटत आहे की इथे आपण काढू शकतो, तिथे डायग्राम तुम्ही काढू शकता, तिथे काही प्रॉब्लेम नाही, उलटा आपले मार्क्स हे वाढतील, राईट. नंतर आहे उपधातू. यस, उपधातू हा इम्पॉर्टंट आहे, कारण उपधातूमध्ये आपलं जे काय आहे स्तन्य, आर्तव आणि त्वचा. बघा याच्यात जास्त क्वेश्चन विचारलेले आहे समर 2024, विंटर 2023 आणि समर 2023 वर. आता काय विचारलं आहे मग, स्तन्य मग त्याचे जे काही स्तन्य परीक्षा असेल, राईट, वृद्धिक्षय हे विचारतील. मग आर्तवचं देखील वृद्धिक्षय असेल, राईट, ते विचारतील. आणि त्वचाचे टाईप्स विचारतील. ओके. पण याचं अजून एक ॲडिशन म्हणजे याचं जे आहे मॉडर्न एक्सपेक्ट, राईट. सो जे काही मॉडर्न जे आहे यांचं ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे. स्तन्य, आर्तव, त्वचा म्हणजे स्किनचं आपल्याला माहीत पाहिजे, त्याच्यात कोणत्या ग्लँड्स असतील वगैरे सर्व काही. आर्तव जे काही ओवम आहे, जे काही प्रोसेस आहे फर्टिलायझेशन का किंवा ओव्ह्यूल फॉर्मेशनची जी काही प्रोसेस असेल ते माहीत पाहिजे. स्तन्यामध्ये तेच आपल्याला त्याचं माहीत पाहिजे. ओके. नंतर आहे इंडोक्राईन सिस्टीम. याच्यावर देखील समर 2024 आणि विंटर 2023 मध्ये क्वेश्चन आलेला आहे. तर इंडोक्राईन सिस्टीम मध्ये काय येणार, तर आपल्या जे काही ग्लँड्स आहेत, ओके, जे काही हॉर्मोन सिक्रेट करतात त्यावाला ग्लँड्स आपल्याला सर्व माहीत पाहिजे. जे काही थायरॉइड असेल, पॅराथायरॉइड असेल, परत ओव्हरी असेल, राईट. सो अजून जे काही पिट्युटरी ग्लँड्स असतील, ओके. सो ह्या सर्व ग्लँड्स आपल्याला माहीत पाहिजे आणि त्यांचे डायग्राम सुद्धा माहीत पाहिजे, कारण तुम्ही इथे डायग्राम काढली म्हणजे तुमचा मार्क प्लसच होणार आहे. ओके. त्यानंतर सगळे जे काही व्हिटॅमिन्स आहेत, ओके, ABCD आणि E. ओके. सो हे तुम्हाला व्हिटॅमिन्स माहीत पाहिजे. मोस्ट ऑफ द एवर विचारण्यात जाण्याचे तिथे प्रोबॅबिलिटी जास्त आहे, पण तुम्हाला बाकीचे व्हिटॅमिन्सचा सुद्धा स्टडी करायचा आहे. त्या व्हिटॅमिन्समध्ये तुम्हाला काय त्याचं जे काही सोर्स असेल, राईट, त्यांचे फंक्शन असेल, राईट, सो ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. त्यांचं नाव वेगळं काय आहे, राईट. सो हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर तुम्ही जर एवढा पेपर जर बरोबर केला तर तुम्हाला नक्की पास होणारच आहात तुम्हाला, राईट. पण तुमचे नोट्स बरोबर पाहिजे, शॉर्ट्स नोट पाहिजे की तुम्हाला पेपरच्या एक दिवस आधी 4-5 वेळेस तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. तसे नोट्स माझ्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला मिळून जातील कमी प्राईसमध्ये. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. आणि ज्यांना पेपर पाहिजे असेल PYQs त्यांनी ₹50 मध्ये अवेलेबल आहे, मेसेज करा व्हॉट्सअप. ओके. थँक्यू.